नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांचा मुद्दा एकीकडे संपूर्ण राज्यभरात चर्चेला जातोय, तर दुसरीकडे याच ठिकाणाहून अगदी काही अंतरावर तपोवनातल्याच रामटेकडी परिसरामध्ये महापालिकेचा नवीन मलजल निस्सरीकरण केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी जवळपास 300 झाडांची कत्तल केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर हे प्रचंड मोठे झाडं जे आहेत ते या ठिकाणी तोडून अक्षरशः खाली ढकलून देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर अशा पद्धतीचा मातीचे ढिगारे जे आहेत ते या ठिकाणी लोटून देण्यात आलेले आहेत, जेणेकरून हा प्रकारच कोणाला लक्षात येऊ नये। याच्या मागे सुद्धा जर आपण बघितलं तर तोडलेल्या झाडांचं जे सरपण आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतं। मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतलेला आहे, कारण या झाडांना तोडल्यानंतर खरं तर त्याच ठिकाणी दुसरे झाडं त्याच्याही पेक्षा जास्त झाडं लावणं अपेक्षित असताना दुसरे झाडं लावणं तर दूर, मात्र याच झाडांना नेमकं किती मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एवढाले मोठाले झाडं जर तपोवनामध्ये STPसाठी तुटत असतील तर मग पर्यावरणाचा ऱ्हास नाही का असा सवाल देखील उपस्थित होतोय। राजेंद्र बागुल ज्यांनी तपोवनाची संपूर्ण चळवळ जी आहे, तपोवनाच्या वृक्ष बचावाची संपूर्ण चळवळ ज्यांनी सुरू केली ते आपल्यासोबत आहेत। राजाभाऊ, खरं तर हे संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे। एकीकडे तुम्ही तिकडे तपोवनामध्ये 1800 झाडं वाचवण्यासाठी आंदोलनं करतायत, लोक रोज सहभागी होतात त्याच्यात, अशा वेळेला हे किती धोकादायक वाटतंय? अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक आहे। म्हणजे नांदूर नाक्यापासून तर हा इथपर्यंतच्या परिसरामध्ये हे 300-350 नाही, जवळजवळ 1400 झाडं तोडण्याचा त्यांचा घाट आहे। आणि अशा तरी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये एखादी जाहिरात द्यायची, त्याची सुनावणी घ्यायची नाही आणि तोच आयुक्त सुनावणी घेणार, तोच नोटीस काढणार, तोच मंजुरी देणार, तोच हिअरिंग घेणार आणि तोच निर्णय देणार, असं कुठे कोर्ट असतं का? म्हणजे आरोपी तेच आणि न्याय देणारी तीच व्यवस्था, ही व्यवस्था अतिशय कायदेशीर नाही आहे, बेकायदेशीर आहे आणि ते एक ठरवून चाललेलं हे षडयंत्र आहे। हे फक्त काहीतरी पैशासाठी, टेक्यासाठी 25,000 रुपयाला 25,000 कोटी रुपयाचा मलिदा खाण्यासाठी ही त्यांची धडपड चाललेली आहे आणि याच्यामध्ये खूप लोक सहभागी आहेत। हे अतिशय दुःखदायक आहे। अरे बाबांनो, हे एवढं काही करायची गरज नाही, फार छोटं काम आहे या गावामध्ये आणि नगरपालिका अस्तित्वात नव्हती तेव्हापासून सिंहस्थ चालू आहे आणि ते पाहिलेले आहे। आता हे 1400 ही झाड बघा ना, हे काही लहान झाड आहे का? तुम्ही म्हणता कुऱ्हाड चालवणार नाही, एक झाड तोडणार नाही, मग हे पडलेलं आम्ही काय बघतोय? महापालिका प्रशासन त्यावर असं सांगते की 447 झाडांना तोडण्याची परवानगी आमच्याकडे रितसर होती, त्यापैकी 300 झाडं तोडलेले। परवानगी दिली कोणी? तुम्हीच परवानगी देणारे, तुम्हीच ठरवणारे। हा जुमला आहे, फसवताय, आमच्या डोळ्यामध्ये कुठेतरी धुळबेक करतायत, मिरची टाकतायत, आमच्या डोळ्यात मिरची टाकून तुमचं हे सर्रासपणे लुटमार चालू आहे। 25,000 कोटी रुपयाचा हा घोळ आहे, हा फासाडा आहे। जे काम करायचं नाही ते करतायत, पैशासाठी ही लयलूट चाललेली आहे। त्या उद्यान विभागाची आणि वृक्ष प्राधिकरण विभागाची स्वतंत्र मोठी चौकशी लावली गेली पाहिजे। 2च ठेकेदार आहेत फक्त आणि ते लुटमार करतायत आणि हे काय चाललेलं आहे? उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांची रितसर चौकशी करायला पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी पर्यावरणप्रेमींकडनं होतीये। अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचं हे संपूर्ण चित्र जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। खरं तर तपोवनातल्या 1800 झाडांना वाचवण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी चळवळ सुरू आहे, आंदोलनं सुरू आहेत। असं असताना इथूनच काही अंतरावर जर अशा पद्धतीनं कत्तल होत असेल झाडांची आणि वृक्षांची तोड होत असेल सर्रासपणे, तर त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित का करत नाही, त्यांची चौकशी का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।